गेल्या आठवड्यात कोल्हापूर शहरात खंडणी दिली नसल्याच्या रागातून मार्केट यार्ड आणि यादवनगर परिसरात व्यावसायिकांना मारहाण करत तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या। यादवनगर इथल्या एका बेकरी व्यवसायाला मारहाण करण्यात आली होती। उपचार सुरू असताना त्या व्यावसायिकाचा मृत्यू झाला। या घटनेनंतर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आले। जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सर्व प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांना छोट्या मोठ्या व्यावसायिकांना धमकावून पैशाची मागणी करणाऱ्या गुंडांवर कारवाईच्या सूचना केल्यात। या पार्श्वभूमीवर शाहूपुरी पोलिसांनी आज मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील छोटे मोठे व्यावसायिक, हातगाडी चालक, फेरीवाले यांची पोलीस ठाण्यात बैठक घेतली। या बैठकीत काही फेरीवाले आणि व्यावसायिकांनी रात्रीच्या सुमारास काही जण नाहक त्रास देत असल्याची तक्रार करून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली। फेरीवाले तसंच इतर व्यावसायिकांना नाहक त्रास देणाऱ्यांवर लवकरच कायदेशीर कारवाई करू, खंडणीची मागणी करत असेल तर त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी केलंय। यावेळी कॉम्रेड रघु कांबळे, अमीन पाटणकर, मारुती मुसळे, रवी ठोंबरे, बाळासो कांबळे, अशोक कांबळे, जगन्नाथ पुजारी यांच्यासह मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील फेरीवाले आणि अन्य व्यावसायिक उपस्थित होते।